अरे, ती रोज सकाळी फक्त 1 कप चहा पिऊन कामाला जायची. 5 वर्षांनी शरीराने बिल पाठवायला सुरुवात केली. आयुर्वेदिक केस, वय 29 वर्षे, शिक्षिका. तक्रारी: केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, मासिक पाळी अनियमित, सतत थकवा, चिडचिड. तिने अनेक शॅम्पू, सिरम, व्हायटमिन्स आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरले, पण फरक तात्पुरताच. आयुर्वेदिक इतिहास घेतल्यावर समोर आली, सकाळचा नाश्ता नाही, रिकाम्या पोटी फक्त चहा, दुपारी उशिरा जेवण, रात्री 11-12 नंतर झोप. आयुर्वेदाने काय सांगितले? आयुर्वेदानुसार अग्नी हा शरीराच्या पोषणाचा केंद्रबिंदू मानला जातो. जेव्हा दीर्घकाळ चुकीच्या वेळेचे खाणे, अपुरी झोप आणि अयोग्य दिनचर्या असते, तेव्हा पचन बिघडू शकते. त्याचा परिणाम त्वचा, केस, ऊर्जा आणि इतर तक्रारींवरही दिसू शकतो. म्हणून प्रत्येक केसगळतीचा उपाय फक्त हेअर ऑइल नसतो. प्रत्येक पिंपल्सचा उपाय फक्त फेस वॉश नसतो. कधी कधी समस्या आतून सुरू झालेली असते. उपचारामध्ये योग्य वेळेवर आहार, प्रकृतीनुसार आयुर्वेदिक औषधे, दिनचर्येत बदल, झोप सुधारण्यावर भर, पचन सुधारण्यासाठी मार्गदर्शन. काही आठवड्यांनंतर ॲसिडिटी कमी झाली, पोट नियमित साफ होऊ लागले, ऊर्जा वाढली, केस गळती कमी होण्यास सुरुवात झाली, त्वचेत सुधारणा दिसू लागली. हे या केसचा सर्वात मोठा धडा. शरीर अचानक आजारी पडत नाही, ते अनेक महिने किंवा वर्षे लहान लहान इशारे देत असते. जर आपण ते दुर्लक्षित केले तर नंतर मोठ्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. तुम्हीही सकाळचा नाश्ता टाळता का? येस असे कमेंट करा. आयुर्वेदानुसार सर्वोत्तम नाश्ता कोणता ते सांगणार आहे.